आणि त्या स्पर्धेचं नाव नामदार चषक आहे. आणि ती स्पर्धा तुम्ही पाहताय तिसऱ्या रात्रीमध्ये अगदी यशस्वीरित्या यशाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळते. भरपूर मोठं आणि चांगलं आयोजन या महाड नगरीमध्ये नेहमीच बघायला मिळालं. महाडचं क्रिकेट 7 समुद्र पार पोहोचले. प्रत्येक आयकॉन खेळाडूच्या मुखामध्ये एकच नाव आहे, महाडचं क्रिकेट. आणि महाडच्या क्रिकेटची ही हवा ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचलित होत असताना आपण पाहिली आहे. मोहसिन मौलाना यांच्या वतीनं कॅश प्राईज येतं वलोता टीमसाठी. कोणत्याही बॅटरने षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. मग तो खेळाडू कोणताही असू द्या. मॅचला सुरुवात होईल. वलोता 11 टीमच्या बाजूनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. परशुराम अंधेरे ॲज आयकॉन, तर त्याच्या साथीला खेळत असताना वलोताचा सुपरस्टार उसामा मैदानावरती दाखल झाला. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. मॅचला सुरुवात केली जाईल. ऑनफिल्ड अंपायर संदीप हटे, नंदू मांडे त्यांच्या साथीला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. नदीम डायरेक्टर, पहिला बॉल, बॅटची कडा आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठा अडथळा दूर होत असताना पाहायला मिळते. एक मोठी विकेट, गोल्डन डकची शिकार. उसामा चाललेत शून्याचा चष्मा परिधान करून मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट येत असताना पाहायला मिळते. जिकडे मात्र आपण जर पाहिलं तर अपेक्षा भरपूर साऱ्या होत्या आणि सगळ्यांनाच असं वाटलं होतं की ओसामा या मैदानावरती खेळतात. बहुतांश वेळा सगळ्यांनी पाहिले, ज्या ज्या वेळेला वलोत्याचा संघ मैदानावरती उतरतो त्या त्या वेळेला ओसामा खेळतात. पण आता जबाबदाऱ्या वाढल्या आयकॉन खेळाडूंच्या, जिथे मात्र परशुराम अंधेरे ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये बॅटर आपण पाहतो नॉनस्ट्राईक एंडला दाखल आहेत. दावा बनवावा लागतील या मॅचमध्ये. 4 ओव्हरचा खेळ. नदीम डायरेक्टरला पहिली सफलता. मसळ्याचा सुपरस्टार ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये तेलंगे गावाचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालंय. हा बॉल, बॅटची कडा पुन्हा घेतली होती पण नशीब बलवंत फलंदाजाचं होतं यावेळेला. बॉल निघून गेला लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे. नामदार चौकार. पहिल्या बॉलला विकेट तर दुसऱ्या बॉलला चौकार आला. दोन्ही बाजूचं क्रिकेट दमदार आहे, याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय. स्पर्धा नामदार आहे, नामदार चषक. फुल टॉस, पुलर लेनचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल मिड ऑफ मधून तिकडे चाललेत फरदीन. बॅकअप मिळेल निखिल पाटीलचं. आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये निखिल पाटील सुद्धा दाखल होत असताना पाहायला मिळतात. यंदाच्या हंगामामध्ये वीर दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबागची एक मोठी स्पर्धा, बेस्ट बॉलरचा किताब या खेळाडून आपल्या नावावरती केलाय. 3 तालुक्यांच्या स्पर्धेमध्ये सुपर 4चा प्रवास ज्या पठ्ठ्यानं केलाय तोच खेळाडू ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये कर्णधार पद होतं त्याच्या हातामध्ये. आणि आयकॉन म्हणून तो आज महाड नगरीमध्ये दाखल झालाय. मजा येईल या मॅचला. सगळे आयकॉन आपल्या परिचयाचे किंवा सगळे आयकॉन आपल्या रायगडाचेच आहेत, हे महत्वाचं आहे. नदीम डायरेक्टर समोर परशुराम. 2 आयकॉन मधली लढत. फटका फसला. शॉर्ट बॉल वरती विकेट मिळाली आहे आणि नदीमला अजून एक सर्वाधिक मोठी सफलता मिळाली आहे. परशुराम अंधेरे सुद्धा बाद.
चला मॅचला पुन्हा सुरुवात करूया आपण. जिथे हे दृश्य तुम्ही ऑन स्क्रीन पाहता, सगळ्या प्रेक्षकांना घर बसला आनंद. AP लाईव्ह इव्हेंट भरपूर चांगली टेलिकास्ट टीम पाहायला मिळाली आहे. अर्चलन पल्लवकरची भरपूर मेहनत आहे आणि त्याला मिळालेली ही सगळ्यांची साथ. आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर महाड या शहरातील एक अग्र नामांकित यूट्यूब वाहिनी म्हणून आपण त्याच्या या संपूर्ण वाहिनीकडे पाहतोय. नदीम दायरेकर शेवटचा बॉल घेऊन. हो 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 काय बॉलिंग केली आहे शम्स 11 तेलंगणा टीमसाठी. सगळ्यांना मात्र मंत्रमुग्ध करून सोडलं. या मैदानावरती आम्ही कालपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पाहत होतो प्रत्येक ओव्हरला 15हून अधिक 20हून अधिक धावा बनवत होते आणि अशा मैदानावरती फक्त आणि फक्त 2 फलंदाजांना बाद करून 5च धावा खर्च केल्यात. मसयाचा सुपरस्टार महाडमध्ये पुन्हा चमकलाय. नदीम दायरेकर चांगली बॉलिंग करत असताना पाहायला मिळाले. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ संपला. चला टीम मिटिंग नको विनंती करतोय. भरपूर सारी मेहनत आपण जर पाहिलं तर हे नामदार चषक आहे. पण हे नामदार चषक भरवत असताना नामदार कार्यकर्त्यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतलेली पाहायला मिळाली. माजी नगराध्यक्ष असतील, मग आपण जर पाहिलं तर मोहम्मद अली पल्लवकर साहेबांची भरपूर सारी मेहनत पाहायला मिळाली. त्यांना मिळालेली सगळ्या युवकांची साथ आपण जर पाहिली तर मग तिकडे नजीब पल्लवकर असतील, त्याच वेळेला आय्या चिपळूणकर असतील, सुफियान ओके असतील आणि अर्सलन पल्लवकर यांची भरपूर सारी मेहनत आपल्याला बघायला मिळाली. आणि त्या मेहनतीच्या जोरावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय एवढं मोठं आयोजन. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर सध्याच्या घडीला होती आहे. कारण की काल इकडे पुण्याचे सगळे आयकॉन आले होते. म्हणजे महेश नानगुडे यांना आपण पाहिलं, शुभम शेळके यांना पाहिलं, त्याच वेळेला शुभम गीते यांनासुद्धा आपण पाहिलं. तिकडे वासिक शेखसुद्धा खेळून गेले. मग भूषण गोळे यांनासुद्धा आपण काल पाहिलं. सगळेच मात्र दिग्गज खेळाडू इकडे आले होते. विकी भोईरसुद्धा काल इकडे दाखल झाले होते. त्याच वेळेला मग श्रेयस कदम यांनासुद्धा आपण पाहिलं. त्याआधी अलिबागून अक्षय मोने यांनासुद्धा आपण पाहिलं होतं. भरपूर मोठे आयकॉन या महाड नगरीमध्ये दाखल झालेत. आजची रात्र तरी तिसरी आहे. आजसुद्धा भरपूर सारे आयकॉन येतील आणि उद्या तर सगळ्या मर्यादा ओलांडल्या जातील. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. यावेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला जात असताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा येईल, व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाच्या धावेने सुरुवात केली. गोलंदाजी करत असताना गोलंदाज किजर यांच्या माध्यमातून पहिला बॉल वाईट फेकलाय. लेन पकडावी लागणार आहे. नदीम दायरेकर यांनी गोलंदाजी ज्या थाटणीची केली त्या पद्धतीचीच तुम्हाला सुद्धा करावी लागेल. पुढचा बॉल, समोरचा चेंडू आहे, डीपॅक्सच्या कव्हरला उडवलाय. फिल्डर नाहीये, जागा बनवून मारलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच मधील आतापर्यंतचा दुसरा चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा फटका. महाडच्या क्रिकेटला अजून एकदा आपण जर पाहिलं तर उजाळा निर्माण व्हावा, किंबहुना महाडच्या क्रिकेटचं सोशल मीडियावरती अजून आपण जर पाहिलं तर चर्चा व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अँकर रेश्मा मयेकरसुद्धा उद्या जॉईन करणार आहेत या स्पर्धेला. याही वेळेला बॉल खेळला आहे. शॉर्ट पॉईंटमधून डीपमध्ये बॉल चाललाय. फिल्डर धावतात, पकडतील का बॉलला, पण त्या बॉलने बाजी मारली आहे. बॉल निघून जातोय. डीप कव्हर, डीप पॉईंट, सीमारेषेच्या पलीकडे लगातारचा आलाय महत्वपूर्ण चौकार. 10 धावा तिथे मात्र आल्या होत्या. त्यानंतर आलेला हा चौकार 14 धावा स्कोरकार्डवरती पाहायला मिळतील. सौद मात्र या मॅचमध्ये धावा जमा करत आहेत. आयकॉन खेळाडू बाद झाल्यानंतर किंबहुना टीमचा महत्त्वाचा खेळाडू उसामासुद्धा बाद झाल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या सौद आणि त्यांच्या साथीला खेळत असताना अरबाज यांनी आपल्या खांद्यावरती घेतल्यात. हा बॉल शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला जाऊन पुढे खेळला फटका. स्ट्रोक लॉंग ऑनला. निखिल पाटील बॉलच्या खाली फंबल होतात. बॉलला पकडतील, फेक करतील. तद्वार दोन्ही बॅटरने 2 धावा आरामामध्ये अर्जित केलेल्या पाहायला मिळाल्यात. भरपूर सारी मेहनत आमच्या आयोजन कमिटीने घेतलेली पाहायला मिळाली. मोहम्मद अली पल्लवकर साहेबांची मेहनत, त्याच वेळेला प्रत्येक सदस्यांची साथ. नामदार चषक प्रकाश झोतातील स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये या स्पर्धेचं आयोजन मात्र करण्यात आलं आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आलाय. अवंतर स्वरूपाची धाव मिळते. दुसरं षटक जास्तीचं लांबवलं जाते. 2 व्हाईट बॉल आले, 2 चौकार आल्यात, 1 दुहेरी धावसुद्धा आले. 3 बॉलमध्ये 12 धावा खर्ची करत असताना
खिजर यांना आपण पाहतोय. नदीम दारेकरने केलेली सुरुवात, त्या सुरुवातीवरती तुम्हाला खरं उतरून दाखवावं लागेल. हा येस, अशाच पद्धतीची गोलंदाजी, हेच अपेक्षित आहे. अगदी खोलात बॉल टाकलाय, उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. बॅट फिरेल तद्वर मात्र चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेत असताना डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग, चांगलं क्रिकेट प्रत्येक रात्रीमध्ये. काल तर सुफियान भाई यांनी तर मात्र सगळ्या बक्षिसांची मर्यादाच ओलांडली होती श्रेयस कदमसाठी. जवळजवळ 1 लाखाचं बक्षीस. या दक्षिण रायगडामध्ये प्रथमच असा काहीतरी पराक्रम घडला असेल एका खेळाडूसाठी. चांगला बॉल, लगातारचे 2 डॉट बॉल, 2 वाईडही आले, 2 चौकारही आल्या, 2 डॉट बॉलही आले. तर शेवटच्या बॉलवरती नक्की काय वाढून ठेवलंय. चांगलं कमबॅक किजर यांनी मात्र या मॅचमध्ये केलं आहे. शम्स 11 आपण जर पाहिलं तर तेलंगणाचा संघ मैदानावरती उतरला तर त्यांच्या विपक्षामध्ये वलोता 11. यावेळेला बॅटची कडा आणि शेवटच्या बॉलवरती साधा सोपा आणि सरळ झेल यष्ट्यांच्या मागे सुटला गेला. एस टी रक्षकाकडून बऱ्याच अपेक्षा बाळगल्या गेल्या. ज्यावेळेला बॉल हवेत होता, वेळ बराचसा होता, पण जज करू शकले नाही येत. रात्रीच्या क्रिकेटमध्ये हा थोडासा प्रभाव पडून जातो, तिथे मात्र दिवसाच्या क्रिकेटची भरपूर सारा सराव किंवा आपली नजर ही परफेक्ट बसलेली असते. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. रात्रीच्या क्रिकेटमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण करत असताना थोडेसे अडथळे निर्माण होतात, पण त्या अडथळ्यांवरती मात करत असताना मैदानावरती चांगलं क्रिकेट आतापर्यंत तरी खेळलेलं आपण पाहिलं आहे प्रत्येक खेळाडूने. सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडलं. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येत असताना पाहायला मिळतील. तालुका अलिबाग, गाव वागरेण, आणि वागरेण गावाला पडलेलं गोड स्वप्न ते निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. अलिबागचा खेळाडू महाडपर्यंत दाखल झाला आहे. लांब पल्ल्याचा प्रवास त्यांनीही केला आहे. मैदानावरती येत असताना ॲज अ आयकॉन म्हणून आज आपण आलो आहे, ते करून दाखवावं लागेल. नदीमनी तर केलं आहे. मसायाचा सुपरस्टार चमकला, आता अलिबागच्या खेळाडूकडून सुद्धा अपेक्षा बाळगल्या जातील. निखिल बॉलिंगसाठी सज्ज होतील. हा पुढचा बॉल, पहिला चेंडू अति वेगाचा बॉल निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. ही ताकद आहे निखिलची. ज्यावेळेला तो मैदानावरती गोलंदाजीसाठी येतो, कधी आतल्या दिशेला बॉलला फिरवतो तर कधी बाहेर काढतो, कधी जास्तीचे खोलात बॉल टाकतो आणि कधी जास्तीचे बाउन्सर सुद्धा बॉल पाहायला मिळतात. वेगवेगळे चेंडू आहेत या खेळाडूकडे. पुढचा बॉल, हा शॉर्ट बॉल होता, वळून खेळण्याचा प्रयत्न, हलका लेग ब्रेक खेळायचा होता आणि तिथे टप्पा पडल्यानंतर बॉल स्टिकवरून निघून गेलाय एस टी रक्षकाच्या हातामध्ये. निखिल पाटीलचा अजून एक डॉट बॉल. मी आठवण करून देईल निखिल पाटीलची एक खेळी तुम्हाला आठवण देतो पुन्हा, जिथे गोरेगावची एक स्पर्धा झाली होती 2 लाखाची नाईट. फायनलच्या मॅचमध्ये दासगाव संघ आपल्याच विभागाचा संघ होता अलिबागच्या संघासमोर. विकेट येते, इथे मात्र विकेट आली आणि आपण निखिलची चर्चा करत होतो, त्या चर्चेला उधाण यावे ना अशा पद्धतीचं कामकाज तो मैदानावरती करतोय. विकेट मिळाली आहे त्याला, एक मोठी सफलता. चर्चा करत होतो आपण याबद्दल की निखिलनं अप्रतिम दर्जाची खेळी केली होती. फायनलच्या मॅचमध्ये अर्धशतक त्यानं ठोकलं होतं. म्हणजे निखिल एक गोलंदाजच नाही आहे, तर तो फलंदाज सुद्धा आहे. एक जेन्युन ऑलराऊंडर खेळाडू आहे. तो आज स्वतःला सिद्ध करतोय. 3 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळवली आणि 2 डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळाले. तर त्याच वेळेला नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला माणगाव तालुका. पण त्याच वेळेला माणगाव तालुका मर्यादित नाही राहिलाय, तो संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याच्या वेगाची चर्चा व्हायला लागली आहे असा खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळाला. बांदेर एक्सप्रेस किंवा नवे तर येणाऱ्या कालावधीमध्ये माणगाव एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा खेळाडू आहे. त्याचं नाव अमित धसाडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. अमित एक गोलंदाज आहे, पण अमित एक चांगला फलंदाज सुद्धा आहे. बांदेरे गावासाठी तो नेहमी चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. शम चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यानं बॅटिंग केली होती. आज सुद्धा त्याच अपेक्षा आहेत. आज आयकॉन म्हणून तो मैदानावरती आलाय. जबाबदाऱ्या भरपूर मोठ्या आहेत. समोर आयकॉन खेळाडू निखिल पाटील आहे. मॅच चांगली होतीये, पण तुम्हाला एका चांगल्या टोटलकडे जाण्यासाठी तुम्हाला या मॅचमध्ये पहिल्या डावात धावा बनवाव्या लागतील. हा बॉल लढवा बॅटने खेळायचं होतं, पंच फिरतील, कळवतील. हा बराच बाहेर निघून गेला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा, अवंतर स्वरूपाची धाव मिळतीये, अतिरिक्त सिंगल. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल.
हा नक्की बॉल कुठे आणि कसा निघून गेलाय. AP लाईव्ह इव्हेंट वाहिनीची मदत आपण घेतोय. मी आवर्जून विनंती करेन घर बसल्या प्रेक्षकांना, काल जवळजवळ एका मॅचमध्ये 2000हून अधिक प्रेक्षक एका मॅचचा आनंद घेत होते. हे विजय आहे नामदार चषकाचा, हा विजय आहे AP लाईव्ह इव्हेंटचा. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. यंदाच्या हंगामाच्या सगळ्या सुपरहिट स्पर्धा इथे बघा, की मोहना रेनी क्रिकेटमधल्या सुद्धा स्पर्धा बघायला मिळतील. आणि अशाच नामदार दमदार स्पर्धा तुम्हाला याच यूट्यूब वाहिनीवरती नोटिफिकेशन तर्फे पोहोचल्या जातील. व्हाईट बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. 18 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल निखिल. हा बॉल परफेक्ट यॉर्कर, फटका चांगला खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला मारायचं होतं, फिल्डर तिकडे आहेत, बॉलला थांबवतील आणि अजून एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना 19 धावा. निखिलचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत फक्त 2च धावा खर्ची घातल्यात, 1 विकेट मिळवली आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय, 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. शम्स 11 तेलंगणा टीमसाठी आयकॉन खेळाडू खरे उतरलेत या मॅचमध्ये. जो विश्वास दाखवलाय ॲज आयकॉन म्हणून, तो विश्वास आता सार्थ सुद्धा ठरवलाय. चला फास्ट खेळा. पुढचा बॉल, हा बॉल सरळ पायात, मोठी अपील आहे. आत्मविश्वास कमी, उत्साह थोडं दाखवलं होतं, ऑफस्टिक मिस होतीये. हा पंचांचा इशारा, लेग बॅचच्या स्वरूपामध्ये ही सिंगल मिळतीये. धावफलक पुढे सरसावत असताना 20 धावा स्कोर कार्डवरती येत असताना पाहायला मिळतील. इथून पुढे षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. चांगला बॉल पायावरती आदळला, सिंगल मिळाली. शेवटचा बॉल अमित दसाडेसाठी मोठा फटका यायला हवा. सगळे प्रेक्षक वर्ग आतुरलेत. फुल टॉस, मोठा फटका आलाय मिड विकेटला. फ्लॅट अँड फ्युरियस या मॅच मधील आतापर्यंतचा पहिला षटकार. चलो भाई, नेक्स्ट मैच बानकोट 11 वर्सेस रैपिडो चैलेंजर्स मोरबा. बोथ कैप्टन टॉस बॉक्स में आइए. बानकोट एंड मोरबा दोनों कैप्टन आइए भाई टॉस बॉक्स में इस ओवर के बाद, चौथे ओवर के बाद. थैंक यू वेरी मच. स्पर्धेची प्रचिली बघा जमाने सर. जवळजवळ आपण जर पाहिलं तर बऱ्याच दूरवरून बानकोटचा संघ इकडे खेळण्यासाठी दाखल होणार आहे. हे महत्वाचं आहे. जिकडे मात्र आपण जर पाहिलं तर 26 धावा, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 फलंदाज बाद झालेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. एवढ्या धावा सेफ असतील का या मॅचमध्ये, हा प्रश्नचिन्ह विचारावा लागेल वलत 11 टीमला. स्वतःच्या मनामध्ये प्लॅनिंग करावी लागेल. तुम्हाला जर आता परिस्थिती बदलवायची आहे या मॅचची, तर स्वतःची मनस्थिती बदलावी लागेल, तर आणि तरच धावा बनतील. लास्ट ओव्हर अलीवरती दाखवलं विश्वास शेवटच्या षटकासाठी. 4 ओव्हरची मॅच, पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. धावा येत नाहीये, धावा यायला हव्या. पुढचा बॉल फुल टॉस, समोर खेळलाय, मिस टायमिंग. नदीम दारेकर बॉलच्या खाली, कोणती चूक करणार नाहीये, विकेट मिळतीये. हा धक्का दबचा चौथा. 26 या आकड्यावरती एक इम्पॉर्टंट बॅटर सौथ चाललेत मैदानाच्या बाहेर. रियान दुस्ते यांच्या वतीने कॅश प्राइज येते. अमित दसाडे मैदानावरती आहेत. लगातारचे 3 जर षटकार मारतायत तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1 षटकार तर आलाय. नॉन स्ट्राईक एंडला ते अजून उभे आहेत. स्ट्राईकवरती येणं आपण जर पाहिलं तर गरजेचं आहे, कारण की अमितकडे तेवढी क्षमता आहे. अमितच्या शरीरवृष्टीवरती तुम्ही जर गेलात तर तुम्हाला असं वाटेल की त्याच्याकडे ताकद नाही आहे, पण ताकदही त्याच्याकडे भरपूर आहे. टायमिंगचा मिळाप तो चांगला करतो आणि नेहमी त्याच्या जोरावरती त्यानं चांगली बॅटिंगही केली आहे. त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही पाहिलं. 1 षटकारही त्याच्या बॅटमधून आलाय. 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक. पहिल्या बॉलला विकेट आली आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अलीला मिळाली पहिली सफलता. हा पुढचा बॉल या वेळेला मिड विकेटला खेचलाय
आल्या आल्या जणू काही घरून किंबहुना मैदानाच्या बाहेरून जैच सेट होऊन आले होते आणि त्यांच्याच बॅटमधून पहिल्याच बॉलवरती सिक्सर. काय फटका सजवलाय मिड विकेटला, बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांनी धावफलक वाढले. संघाचं धावफलक उंचावत असताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 32 आकड्यावरती. पुढचाच बॉल बॅटच्या वरच्या दिशेला लागल्यानंतर शॉट बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर तिकडे सिंगल तर नक्की मिळेल. एका फायटिंग टोटलच्या दिशेनं वाटचाल केली जाते. कालपर्यंत आपण पाहिलं या मैदानावरती 60 धावा सुद्धा सेफ नाही आहेत जर तुमच्याकडे गोलंदाज चांगले नसतील तर. पण गोलंदाजीचा दर्जा जर तुम्ही वाढवला तर 50च्या आतमध्ये सुद्धा थांबवलं जाऊ शकतं. त्याचंच प्रात्यक्षिक या मॅचमध्ये आत्ता आपण पाहतो. पहिल्या इनिंगमध्ये 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत लागल्या. 4थं षटक मात्र शेवटच्या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी अमित दसाडे समोर. पायातील बॉल आडवा बॅटने खेळायचा होता. बॅटची काढा घेतल्याने बॉल निघून गेलाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. अमित दसाडे आणि त्यांच्या बॅटमधून येत आहेत इथे मात्र 4 धावा. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती मात्र पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. संघाचा धावफलक मात्र 37 आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. हल्ली थोडे महागडे दिसत आहेत. 4 बॉलमध्ये आतापर्यंत खर्च घातला तर 11 धावा. पहिल्या बॉलला विकेट मिळवली होती जरूर, पण तिथून पुढे धावाही भरपूर खर्च करतात. समोरचा बॉल होता. बॅटची काढा घेतली. स्कोरलेगच्या दिशेला बॉल निघालाय. फिल्डर तर तिकडे एकदा मिळेल. दुसऱ्या धावेसाठी बॅटर पलटलेत आणि चुकीची फेकी झाली आहे. अगदी खराब फेकी होत असताना पाहायला मिळते. एक धाव तर मिळाली, दुसरी धाव सुद्धा मिळाली आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाल्यानंतर 4थ्या धावेसाठी धावतायत. 4थी धाव घेत असताना मात्र जी हवी होती स्ट्राईक ती अमितला तर मिळाली आणि हव्या होत्या ज्या धावा त्या टीमला सुद्धा वेळ त्याला मिळाल्या. 3 धावा मिळतील 3च्या साह्यानं. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर आत्तापर्यंत 40 धावा. चला टीम मोरबा टीमचे कर्णधार आणि टीम बानकोट टीमचे कर्णधार या बॉल नंतर आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सला आम्हाला जॉईन करा. तिथे पुढच्या मॅचचा टॉस कंप्लीट करून घेतो आपण. लास्ट बॉल या इनिंगचा. बॅटची कडा घेतली आहे. पुन्हा बॉल जाईल. कीपर तिकडे येतील. एक धाव तर नक्की मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानलं. 41 धावा बनल्या. 42चं टार्गेट सेट होईल या मॅचमध्ये. हव्या तशा धावा बनल्या नाही आहेत, पण जेवढ्या धावा बनवल्यात तेवढी थांबवण्याची क्षमता ताकद आहे टीम बोलवते 11 या संघाकडे. मॅचला मजा येईल, पण त्याआधी पुढच्या मॅचच्या टॉसकडे आपण जाऊया आणि मी समालोचन कक्षामध्ये निश्चितपणे आमंत्रित करेन यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या विभागाचा गोड आणि कणखर आवाज सगळ्यांच्या परिचयाचे आणि आवडीचे जमाने सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो मित्रांनो, या इनिंग ब्रेकमध्येच टॉस करायचा आहे आणि ज्या संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या इनिंग ब्रेकमध्ये येणार नाही आणि ज्या संघाचा कर्णधार इथे उपलब्ध असेल त्याला आम्ही टॉस विन देणार आहोत, असा मॅनेजमेंटचा निर्णय आहे. आता इच्छा तुमची. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. बाणकोट विपक्ष येस मोरबा. रॅपिडो मोरबा संघाचे कर्णधार लवकरात लवकर आपण आम्हाला जॉईन करा, कारण बाणकोट संघाचे कर्णधार आसिफ मुकादम इथे हजर आहेत. इनिंग ब्रेकमध्येच टॉस केला जाणार आहे. प्लीज आपलं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची दक्षता आपल्यालाच घ्यायची आहे. या मधल्या वेळेमध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. बाणकोट संघाचे कर्णधार आसिफ मुकादम इथे उपस्थित झालेले आहेत. मी रॅपिडो मोरबा संघाला पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करतोय, तौसिफ राऊत आमचे मित्र आणि एक मराठी उद्योजक, एक मनमिळावू असं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम आणि एक संघ मालक म्हणून त्यांची ओळख नक्कीच आहे.
परंतु आपल्या संघ नायकाला आपण लवकरात लवकर पाठवावं अशी विनंती असेल. चला यस यासीन सर, आज के नाइट का ये तीसरा मैच, और तीसरा मैच हमारे साथ है रैपिडो मोरबा के कैप्टन तौसीद और बारकोट के कैप्टन आसिफ मुकादम और अयाज भाई अयाज चिपलोडकर. यस, तीसरे मैच का इट्स अ टॉस टाइम. हेड इज कॉलिंग फ्रॉम आसिफ. क्या घूम रहा है, क्या घूम रहा है, वाह. एंड इट्स अ टेल. तौसीद win the toss. Morba win the toss and selected to फील्ड फर्स्ट. selected to field first. चलो लेके जा रहे हैं हम अगले इनिंग का आंखों देखा हाल यासीन सर के पास. थैंक यू वेरी मच. येस, धन्यवाद. मित्रांनो, आपण पाहताय नामदार चषक 2026. आजची ही तिसरी रजनी. 41 धावा झालेल्या आहेत. 42 धावांची गरज. आपण जो सामना पाहताय तो अर्थातच शम्स 11 तेलंगे विपक्ष वलवते या दोन संघादरम्यान रंगलाय. नाणेफेकीचा कॉल वलवते संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारली होती, परंतु निर्धारित 4 षटकांमध्ये मात्र ते 41 धावाच जमवू शकले आणि 42 धावांचा वाण ठेवले. सामना सुरू होतोय. व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर आणि त्याचप्रमाणे आमचे लाडके प्रेक्षक या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन जातोय या मैदानावरती. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं नदीम धायरेकर और उनके साथी बल्लेबाज. पहली गेंद, और गेंद बहुत देर तक हवा में थी मगर तकदीर वाले रहे नदीम धायरेकर. नो मैंस लैंड में ये गेंद. ओहो, बहुत ही बढ़िया किया फील्डिंग और उसी के साथ अच्छा थ्रो. बाल बच गए. नॉन स्ट्राइक के इनके बल्लेबाज. तेलंगे टीम से मेरी गुजारिश कि आपका 12वां खिलाड़ी, ये आपको आखिरी कॉल, ये मैनेजमेंट के जरिए से मुझे यहाँ पे मैसेज दिया गया है. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी. उतना ही खूबसूरत शॉट कवर के बगल से निकाल दिया. डीप कवर खाली था, उसका फायदा मिला. दंदन आती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन तेलंगे टीम के जरिए से. सलामी बल्लेबाज के रूप में नदीम धायरेकर और खिजर, मगर नदीम ने अपने ही अंदाज में और जिस तरह से उनकी पहचान है उसी तरह से शुरुआत की है. पहली गेंद पर हालांकि हल्का सा जीवनदान मिला था. ओहो, फिर से एक बार ओवर पिच गेंद ऑन द राइट खेलने की कोशिश, मगर तेज तर्रार गेंद थी. बल्ला जब तक नीचे आता तब तक गेंद बल्ले के अंदरूनी सिरे पे लगी थी और शॉट मिड विकेट में फील्डर तैनात थे और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं. जीतने के लिए मात्र 42 रनों की जरूरत. जी हाँ, इस मरतबा जोरदार अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया है और इसी वजह से अंपायर जी ने भी इस अपील को सिरे से खारिज कर दिया. 4 ओवर में 42 रन, यानी पहली नज़र में हम कह सकते हैं कि बहुत ही आसानी के साथ ये रन बन सकते हैं, ये चेस हो सकते हैं. मगर दोस्तों, क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है, अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. जी हाँ, इसमें दबा बैकफुट पर जाकर पंच किया है. इतनी ताकत थी इस शॉट में कि गेंद बॉलर के सर के ऊपर से सीधा सीमा रेखा के बाहर. दर्शक दीर्घा में 6. नदीम पहुंचे 5 गेंदों में 12 पर, 1 छक्का 1 चौका शामिल. बहुत ही बढ़िया शुरुआत. नदीम धायरेकर ऑन स्ट्राइक. आहा, मगर गेंदबाज अमित दसाड़े
ये भी कच्ची गुरु के चेले नहीं है, यंगस्टर खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, मगर इस खिलाड़ी ने हम सभी को प्रभावित किया था शम्स चैंपियन ट्रॉफी के उस प्रतियोगिता में। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी के साथ साथ शानदार गेंदबाजी का नजराना पेश किया था, मगर आज 30 गज का दायरा होने की वजह से पहले ओवर में हल्के से महंगे साबित हुए। 13 रन उन्होंने इस ओवर में खर्च किए हैं। अमित दसाड़े हालांकि ग्रामीण खिलाड़ी है, उभरते हुए खिलाड़ी है, मगर आइकॉन के रूप में इस खिलाड़ी ने काफ़ी हद तक प्रभावित किया था शम्स चैंपियन ट्रॉफी में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। यहाँ पे कुछ अच्छी गेंदें हमें देखने को मिली। 2 गेंदें बिंदी नदीम धारेकर के सामने करना इतना आसान भी नहीं होता, मगर नदीम धारेकर ने बहुत ही बढ़िया और अपने ही अंदाज में शुरुआत की है। 1 चौका और 1 छक्का उनके बल्ले से अब तक देखने को मिला है। मसला से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी नदीम धारेकर, एक लंबा अरसा गुजरा है, बहुत ही अच्छा एक्सपीरियंस उनके पास। किस पिच के ऊपर किस तरह की बल्लेबाजी की जाती है, फ्लड लाइट में कैसा खेला जाए या दिन के मैचों में कैसा खेला जाए, अपनी बल्लेबाजी में किस तरह से परिवर्तन किया जाए, वो बखूबी जानते हैं। इस बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं दीपेश अबदानी जी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आया है, जबकि 30 गज का दायरा हट चुका है। जी हां, इस मरतबा अपने घुटने को थोड़ा सा बेंड किया और उसे खेल दिया डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। गेंद को कर दिए हवाई सफर 6। करते हुए, मगर इस मरतबा आउटसाइड द ऑफ स्टंप बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए दीपेश। हालांकि गेंद का पीछा किया था, छेड़खानी करने की कोशिश की थी नदीम धारेकर ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जरूर जुड़ेगा 20 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार घुटने के बल गए थे, जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे, ताकत का इस्तेमाल किया था, मगर तेज तर्रार गेंद दीपेश की बल्लेबाज नदीम को चकाती हुई सीधा विकेट कीपर के हाथों में। बहुत ही अच्छी वापसी, बहुत ही शानदार कमबैक दीपेश का। जी हाँ, इसमें तो भाई ये देखिए तैयार थे, जानते थे कि थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद अगर आई तो शॉर्ट पॉइंट के ऊपर से खेल सकता हूं, और ये करके दिखाया। बहुत ही खूबसूरत ये स्क्वायर कट देखने को मिला। गेंद डी पॉइंट सीमा रेखा की बाहर 4। चौबीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, ऑन द राइज खेलना चाहते थे, मगर हल्की सी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती अक्रॉस द लाइन ऑन साइड की दिशा में खेलने का प्रयास था। लपेटना चाहते थे नदीम, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सीधा लिया, और इसी वजह से डीप मिड विकेट में जब तक गेंद फील्ड होती तब तक एक ही रन लेने का यहाँ पे मौका। 25 रन स्कोर कार्ड पर। हाँ, तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर से फिर से एक बार खिजर उसे लपेटने की कोशिश में चूक गए। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, बिंदी गेंद। दूसरा ही ओवर प्रगति पर। पहले ओवर में तकरीबन 13 रन आए थे, इस ओवर में भी अब तक 12 रन खर्च कर चुके हैं। जी हाँ, खिजर ने कटाक्ष जरूर डाला है अंपायर के ऊपर, और ये देखिए रेफरल की मांग की है, रिव्यू की मांग की है। तीसरे अंपायर के पास ये जाएगा फैसला क्या आता है उसका इंतज़ार ज़रूर करेंगे। मगर दोस्तों, हम देख सकते हैं महाड नगरी में फ्लड लाइट में रजनी क्रिकेट की प्रतियोगिता रखना इतना आसान नहीं है। उसके लिए बहुत मेहनत करनी पड़ती है, बहुत सारा खर्चा करना पड़ता है।
इट्स अ फेयर डिलीवरी। तो देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 25 रन। .50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं और अब बचे हुए 12 गेंदों में जीतने के लिए सत्रह रनों की और जरूरत। 12 गेंदें बची है। हालांकि यहां से भी मैच बदल सकता है, क्योंकि आप सभी ने देखा होगा कि ऋतिक पाटिल ने एक मेडन ओवर किया था इस प्रतियोगिता में। उसी के साथ साथ वैष्णव ने भी मेडन ओवर किया है। परशुराम अंधेरे, जी हां, परशुराम अंधेरे की पहली गेंद पर ओवर द कवर खेला है। फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। नदीम धायरेकर ऑन द फायर। नदीम धायरेकर की रेंज सही मायनों में ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद थी, मगर स्थित प्रज्ञ वहां पे खड़े थे। खड़े खड़े उन्होंने बहुत ही खूबसूरती के साथ मात्र एलिवेशन दिया, परफेक्ट टाइम के साथ, मिडल ऑफ द बैट और बहुत ही मध्यम सा आवाज, और गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 के लिए। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मगर यहां पे खीजर बार बार गलतियों के ऊपर गलतियां करते हुए 3 गेंदों में अब तक अपना अकाउंट ओपन करने से रह गए, और नदीम नौसराई गेंद पर 12 गेंदों में 31 रन बनाकर खेल रहे। जी हां, खीजर ने आओ देखा ना था, वे इस मरतबा टॉवरिंग शॉट, वहां पे जो टॉवर है उसके ऊपर लगने के बाद फिर से एक बार मैदान के अंदर आती हुई गेंद, जहां पे 6 मिल सकते थे वहां पे मिले हैं खिजर को मात्र 2 ही रन। इन 2 रनों के साथ 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार खीजर ने उसी रीजन में, उसी इलाके में खेल दिया है, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6। मात्र 2 रनों की जरूरत। महबूब जी, इनकी तरफ से खिजर के लिए 300 रुपए का नगद इनाम। सुफियान भाई जटाम, इनकी तरफ से दोनों बल्लेबाजों के लिए 2500 रुपए अर्थात 5000 रुपए का इनाम। दोनों भी बल्लेबाजों को 2500 रुपए का इनाम। बहुत बहुत अभिनंदन। जी हां, यहां पे मैच जीत लिया है शम्स 11 तेलंगे ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। दोन्ही ही फलंदाजांना सन्माननीय सुफियान भाई जटाम, मॅन फ्रॉम तेलंगे, एक मराठी उद्योजक, यांच्यातर्फे 5000 रुपयांचं पारितोषिक जे आलं होतं ते गुगल पे ने त्यांना दिलेलं आहे। परंतु माझ्या हातामध्ये 300 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे सन्माननीय महबूब भाई यांच्या माध्यमातून, आणि ते पारितोषिक
खिजर या फलंदाजासाठी आलेला आहे. सो खिजर यांना विनंती आहे, खिजर आपलं 300 रुपयांचं कॅश प्राईज घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं. पहिला सामना आपण पाहतोय तेलंगे संघानं जिंकलाय. पुढच्या सामन्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. येस, खिजर आलेले आहेत. अभिनंदन खिजर, मनपूर्वक तुमचं. आपण पुढील सामन्याकडे वळणार आहोत आणि पुढील सामन्यासाठी आपल्या सर्वांचा लाडका आवाज शॉट आहे. तो आलाय, वो आ रहा है. येस, जमाने सर यांचा आवाज आपण ऐकणार आहात. धन्यवाद. हेलो. येस, सन्माननीय सुफियान भाई जटाम, शम्स चॅम्पियन ट्रॉफीचे जनक, शम्स चॅम्पियन ट्रॉफीचे सर्व आणि मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून जे 5,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे ते घेण्यासाठी दोन्हीही फलंदाजांना माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. खिजर आणि नदीम धायरेकर, खिजर आणि नदीम धायरेकर या दोन्हीही खेळाडूंना माझी नम्रपणे विनंती आहे की आपलं रोख स्वरूपाचं 5,000 रुपयांचं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. दोन्हीही खेळाडूंना माझी विनंती आहे. येस, 5,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सर्वात प्रथम मी नदीम धायरेकर यांना हे 2,500 रुपयांचं पारितोषिक देऊ करतोय. वेल डन नदीम, पुन्हा एकदा अप्रतिम फलंदाजी आपली राहिली. आणि सन्माननीय सुफियान भाई जटाम यांच्या माध्यमातून 2,500 रुपयांचं पारितोषिक खिजर यांच्यासाठी. खिजर, आपलं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. खिजर, पहला मैच था और बहुत ही अच्छी गेंदबाजी हुई. बल्लेबाजी तो नदीम धायरेकर ने भी बहुत ही बढ़िया की, मगर काफ़ी क्लास गेंदबाजी हमें देखने को मिली, क्योंकि इस विकेट के ऊपर गेंदबाजी करना इतना आसान नहीं है. और फिर भी आपने 41 रन पर रोका. आपने मैच देखा होगा, इस विकेट के ऊपर अगर गेंदबाजी करनी है तो क्या संदेश, क्या मैसेज देना चाहोगे, किस तरह की गेंदबाजी हो, क्योंकि आपकी बहुत अच्छी गेंदबाजी हुई है. जी, यहाँ पे जो पिच है, जो कि बहुत फास्ट पिच है, बॉल यहाँ पे शूट होता है, आसान नहीं है यहाँ पे बैटिंग करना. ओके, तो ये थे खिजर. चलिए दोस्तों, अब ज़्यादा समय बर्बाद न करते हुए हम चलते हैं फिर से एक बार मैदान पर. आवाज़ सुनोगे सन्माननीय हमारे जमाने सर की. धन्यवाद. दोनों टीम के सब्स्टिट्यूट खिलाड़ी आइए भाई. दोनों टीम के एक्स्ट्रा प्लेयर यहाँ स्कोरर के पास भेजे, वरना 2 रन की पेनल्टी है. और अंपायर स्पीड अप, क्योंकि थोड़ा सा मौसम रूठा हुआ है, लेकिन यहाँ के प्रेक्षक रूठे नहीं है. मौसम कुछ भी